कारंजा लाड येथील सिंधी कॉलनी मधील रहिवासी राधेस्वाम ट्रेडर्स व रवी ब्रदर्सचे संचालक स्वर्गीय दौलतराम जवाहर मलानी यांचे 3 जुलै रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते 78 वर्षाचे होते. त्यांच्या निधनानंतर आपले दुःख बाजूला सारून मुलगा सुनील जवाहर मलानी, संतोष जवाहर मलानी, रवी जवाहर मलानी, अर्जुनदास जवाहर मलानी यांच्या पुढाकाराने दृष्टीहीन व्यक्तींना हे जग पाहता यावे या उदात्त भावनेने नेत्रदानाचा निर्णय घेतला. अमरावती येथील दिशा इंटरनॅशनल आय बँक यांना हरीश वसंतवाणी, नितीन नागवाणी यांनी संपर्क केला. दिशा इंटरनॅशनल आय बँकेचे हिमांशु बंड व अनिल देशमुख ही मंडळी तात्काळ कारंजा येथे येऊन त्यांनी मरणोत्तर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया डॉक्टर शार्दूल डोणगावकर, डॉक्टर राम गुंजाटे, डॉक्टर सुशील देशपांडे, डॉक्टर रवी ठाकरे, डॉक्टर उल्हास काटोले, डॉक्टर किशोर जेसवानी यांच्या मार्गदर्शनामध्ये पूर्ण केली. यावेळी दिशा ग्रुप कारंजाचे मोतीराम परयानी, सचानंद थदानी, मोहन पंजवानी, अनिल जेसवानी, साजनदास जवाहर मलानी, किशोर जगमलानी, तर नेत्रदान चळवळीचे परमेश्वर व्यवहारे, विजय गाडवे, दीपक चव्हाण, संतोष गिरी, प्रज्वल गुलालकरी आदी सदस्य उपस्थित होते. नेत्रदानाच्या सेवाभावी कार्यासाठी परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याबद्दल दिशा एज्युकेशन फाउंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकेच्या सर्व संचालक मंडळाने व कार्यकर्त्यांनी जवाहर मलानी कुटुंबियांचे आभार व्यक्त केले व स्वर्गीय दौलतराम जवाहर मलानी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.